नमस्कार. कधी विचार केलाय की दोन साधे सोपे पदार्थ एकत्र आले तर काय जादू होऊ शकते? अक्षरशः आरोग्याचा खजिनाच उघडू शकतो. याच कमाल संकल्पनेला म्हणतात फूड सिनर्जी. आणि आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपली इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती एकदम मजबूत असावी, बरोबर ना? ती आपल्या शरीराची एक ढालच आहे. पण प्रश्न हा आहे की ह्या ढालीला आपण नैसर्गिक उपायांनी आणखी ताकदवान कसं बनवू शकतो? चला, आजच्या या भागात आपण याचाच शोध घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण आपला हिरो म्हणजेच आवळा याला भेटू. मग बघूया मसाल्यांची जुगलबंदी. त्याच्यानंतर एक आरामदायी जोडी, एक खास पॉवर अप देणारी गोष्ट आणि शेवटी या सगळ्यातून आरोग्यासाठी काय महत्वाचं आहे ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या स्टार इन्ग्रेडियंटने. तो आहे आवळा, जो आपल्या रोगप्रतिकारशक्तीचा खराखुरा नायक आहे. आता आवळ्याला नायक का म्हणायचं? तर असं कारण अगदी सोपं आहे. आवळा म्हणजे व्हायटमिन सीचा खजिना, नैसर्गिक स्रोतांपैकी एक सर्वोत्तम स्रोत. आणि हे व्हायटमिन सी काय करतं? तर ते एका ताकदवान अँटीऑक्सिडंटसारखं काम करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या शरीरातील पेशींवर एक प्रकारे अदृश्य सुरक्षा कवच तयार करतं आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवतं. बरं, आता आवळा एकटा तर खूप प्रभावी आहेच, पण जेव्हा तो काही मसाल्यांसोबत एकत्र येतो ना, तेव्हा तर कमालच होते. यालाच तर सिनर्जी म्हणतात, म्हणजे 1+1=11. चला बघूया ही मसाल्यांची जुगलबंदी. आणि या जुगलबंदीतली पहिली जोडी आहे आवळा आणि हळद, आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातली. हळदीमध्ये खूप महत्वाचा घटक असतो. त्याचं नाव आहे कर्क्युमिन. आणि हे कर्क्युमिन शरीरातली सूज कमी करण्यासाठी ओळखलं जातं. ही खूपच पॉवरफुल गोष्ट आहे. मग विचार करा, जेव्हा आवळ्याची अँटीऑक्सिडंट शक्ती आणि हळदीचा सूज कमी करण्याचा गुण एकत्र येतो, तेव्हा काय होतं? एक जबरदस्त मिश्रण तयार होतं. हे मिश्रण शरीरातल्या रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्रतिकारशक्तीला आणखी मजबूत बनवतं. चला, आता मसाल्यांच्या डब्यातून पुढचा साथीदार बाहेर काढूया, आणि तो आहे आले. आल्याचे उष्ण गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहेत, आणि तेच त्याला आवळ्याचं एक परफेक्ट पार्टनर बनवतात. आवळा आणि आल्याची जोडी तर म्हणजे खास करून जेव्हा घसा खवखवतो किंवा खोकला येतो ना, तेव्हा अगदी रामबाण उपाय आहे. याशिवाय हे मिश्रण पचनशक्ती सुधारतं आणि शरीराला कोणत्याही संसर्गाशी लढायला मदत करतं. हिवाळ्यात तर शरीराला एक छान उबदारपणाही देतं. मसाल्यांनंतर आता वेळ आहे निसर्गातल्या एका अशा जोडीची, जी खूप सौम्य आहे पण तिचा परिणाम मात्र जबरदस्त आहे. ही जोडी आहे आवळा आणि मधाची. बघा, आवळा देतो विटॅमिन सीचा बूस्ट आणि मधामध्ये असतात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, म्हणजे जीवाणूंना दूर ठेवणारे गुण. हे दोन्ही मिळून एक उत्तम टीम बनवतात. आणि हे वापरायलाही किती सोपं आहे. फक्त आवळ्याच्या रसात थोडंसं मध मिसळलं की झालं. खोकला आणि घसादुखीसाठी एक आरामदायी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं पेय तयार. आता आपण एका खास आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबद्दल बोलूया, गुळवेल. गुळवेल तिच्या इम्युनो मॉड्युलेटरी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. आता हा जरा अवघड शब्द वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ती आपल्या रोगप्रतिकारशक्तीला रेग्युलेट करते, म्हणजे संतुलित ठेवते. जिथे गरज आहे तिथे ती इम्युनिटी वाढवते आणि जिथे ती जास्त सक्रिय झाली आहे तिथे तिला शांत करते. म्हणूनच जेव्हा आवळा आणि गुळवेल एकत्र येतात ना, तेव्हा ते आपल्या शरीराच्या संरक्षण प्रणालीसाठी एका पॉवरफुल टॉनिकसारखं काम करतात. ते आपल्या डिफेन्स सिस्टमला मुळापासून मजबूत करतात. आणि आता येतोय आपला शेवटचा पण सगळ्यात इंटरेस्टिंग जोडीदार. हा स्वतः काही नवीन गुणधर्म आणत नाही, पण तो आवळ्याचीच शक्ती अनेक पटीने वाढवतो, म्हणजे एक प्रकारे पॉवर अप देतो. चला बघूया हे कसं घडतं. तर ही जादू आहे काळ्या मिरीमध्ये असलेल्या पायपेरिन या घटकाची. पायपेरिनची एक सुपरपॉवर आहे, ती म्हणजे इतर पोषक तत्वांची बायो अवेलेबिलिटी वाढवणे. सोप्या भाषेत सांगायचं तर ते शरीराला अन्नपदार्थांमधले पोषक तत्व अधिक प्रभावीपणे शोषून घ्यायला मदत करतं. तर प्रक्रिया अगदी सरळ आहे. समजा आपण आवळा खाल्ला, त्यात थोडीशी काळी मिरी घातली की झालं. त्या मिरीमधलं पायपेरिन आवळ्यातल्या विटॅमिन सीचं शोषण वाढवतं आणि आपल्याला आवळ्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात.
म्हणजे कमी खाऊन जास्त फायदा? तर आतापर्यंत आपण ज्या जोड्या पाहिल्या त्यांचा एक पटकन आढावा घेऊया, म्हणजे सगळं लक्षात राहील. तर बघा, आवळ्यासोबत हळद एक शक्तिशाली दाहकविरोधी मिश्रण. आवळ्यासोबत आले संसर्गाशी लढा आणि आराम. आवळ्यासोबत मध घशाच्या त्रासावर आराम. आवळ्यासोबत गुडवेल शरीराच्या संरक्षण प्रणालीला मजबूती. आणि आवळ्यासोबत काळी मिरी पोषक तत्वांचं शोषण वाढवण्यासाठी. एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. म्हणून या सगळ्यातून लक्षात घेण्यासारखा मुद्दा एकच आहे, फूड सिनर्जी. म्हणजे आपण काय खातो फक्त एवढंच महत्त्वाचं नाहीये, तर ते पदार्थ आपण कसे, कोणासोबत एकत्र करून खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. योग्य जोड्या जमल्या की फायदा अनेक पटींनी वाढतो. तर मग निसर्गाने दिलेल्या या अद्भुत जोड्यांपैकी कोणती जोडी आपल्या रोजच्या जीवनात सहज समाविष्ट केली जाऊ शकते, ह्यावर नक्कीच विचार करायला हवा.